वेलकम स्टुडंट. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मधला इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल हा भाग पाहणार आहोत. इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. ए गॅलॉनिक सेल composed of a salt cells each consist of metal plate and electrolyte conductor in contact at the surface of a separation of solid metal and the solution there existing different of electrical potential. This potential difference established due to electrode half reaction occurring at the electrode surface is the electrode potential. The potential is associated with each of the half reaction, be it is oxidation half reaction or reduction half reaction. The potential associated with oxidation half reaction is oxidation potential, while that of associated with a reduction half reaction gives the reduction potential. The overall cell potential, also called as electromotive force, that is EMF for cell reaction, is made of a contribution from each of the electrons. In other words, this cell potential is algebraic sum of the electrode potential. आता यामध्ये इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल और सेल पोटेन्शियल. ए गॅलॉनिक सेल composed of a cell each consists of a metal plate. यामध्ये मेटल प्लेट किंवा इलेक्ट्रोड्स आहेत and electrolytic contribution in there exists different of electrical potential. आता यामध्ये जे सेल गॅलॉनिक सेल मध्ये जे वेगवेगळे इलेक्ट्रोड्स असतात किंवा स्ट्रिप्स असतात त्या वेगवेगळ्या इलेक्ट्रोडचे वेगवेगळे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल असतात. डिफरंट ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल हे वेगवेगळे असते. दिस पोटेन्शियल डिफरन्स इस्टॅब्लिश्ड ड्यू टू इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन. हे जे वेगवेगळे पोटेन्शियल असते ते वेगवेगळे पोटेन्शियल त्या प्रत्येक इलेक्ट्रोडच्या वेगवेगळ्या हाफ रिॲक्शनमुळे असते. वेगवेगळ्या हाफ रिॲक्शन जे आहे त्या हाफ रिॲक्शनमुळे असते. इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन ऑकरिंग ॲट द इलेक्ट्रोड सरफेस. जो इलेक्ट्रोड आहे ज्यावेळी तो इलेक्ट्रोड किंवा मेटल स्ट्रिप आहे ती इलेक्ट्रोड किंवा मेटल स्ट्रिप त्याच्या ओन सॉल्ट सोल्युशन मध्ये डिप केला जातो त्यावेळी त्याच्यावर जे रिॲक्शन होत असतात त्या रिॲक्शन वरती त्याच्या हाफ रिॲक्शन ह्या डिपेंड्स असतात आणि त्यामुळं त्याचे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल जे आहे ते इलेक्ट्रिकल पोटेन्शियल हे डिफरंट असते, वेगळे असते. विथ ईच ऑफ दी हाफ रिॲक्शन बी इट ऑक्सिडेशन और रिडक्शन. याचे काही इलेक्ट्रोडचे त्या इलेक्ट्रोड सेलमध्ये ऑक्सिडेशन होत असते किंवा रिडक्शन होत असते. दी पोटेन्शियल असोसिएटेड विथ ऑक्सिडेशन रिडक्शन इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल. आता त्यामध्ये कुठल्याही रिॲक्शनमध्ये पोटेन्शियल असोसिएटेड विथ ऑक्सिडेशन रिॲक्शन इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल. पोटेन्शियल associated with oxidation reaction is oxidation potential and potential associated with reduction reaction is reduction potential. यामध्ये जे पोटेन्शियल आहे ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन होत असते आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन होती त्यामध्ये जे ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन होत असताना त्याच्यावरती पोटेन्शियल असोसिएटेड होते ते पोटेन्शियल म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल.
आणि रिडक्शन रिॲक्शन मध्ये रिडक्शन हाफ रिॲक्शन होत असताना रिडक्शन पोटेन्शियल जे असोसिएट होते ते असोसिएट होणार रिडक्शन हाफ रिॲक्शन मध्ये होणार त्याला आपण रिडक्शन पोटेन्शियल असं म्हणतो. व्हाईल दॅट असोसिएट विथ रिडक्शन गिव्स रिडक्शन पोटेन्शियल. आणि याच्यावरने दी ओव्हरऑल सेल पोटेन्शियल ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. जी ओव्हरऑल सेल पोटेन्शियल आहे त्या ओव्हरऑल सेल पोटेन्शियल आपण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं म्हणतो. EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF असं म्हणतो. आणि दिस मोटिव्ह फोर्स इज मेड ऑफ द कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम ईच ऑफ द इलेक्ट्रोड. हे जे ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम ईच ऑफ द इलेक्ट्रोड. In other words, the cell potential is algebraic sum of the electrodes. किंवा आपल्याला हे जे सेल पोटेन्शियल आहे ओव्हरऑल सेल पोटेन्शियल हे ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनचं पोटेन्शियल आणि रिडक्शन हाफ रिॲक्शनचं पोटेन्शियल याच्यावरून आपल्याला जर टोटल त्याची अल्जेब्रिक सम ऑफ जर काढली अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज नथिंग बट द सेल पोटेन्शियल. याचे इक्वेशन आपण लिहित असताना ई सेल म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ द सेल इज नथिंग बट द E oxidation potential of oxidation that is cathode. ऑक्सिडेशन जे आहे ते ऑक्सिडेशन कॅथोड अँड ॲनोड यामध्ये ॲनोड अँड कॅथोड ऑक्सिडेशन जे होतं ते ॲनोड होत असतं. ॲनोड प्लस ई रिडक्शन हे कॅथोड. सम ऑफ द ऑक्सिडेशन of the potential of the two reaction oxidation half reaction and reduction half reaction are nothing but the cell potential. Okay, when galvanic cell operates, electrons are generated at the anode. These electrons move through the external circuit to the cathode. The cell potential is the force that push electrons away from the anode and pull them towards cathode where they are consumed. यामध्ये इलेक्ट्रोड पोटेन्शियल मध्ये यामध्ये ऑक्सिडेशन ज्या इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन होते त्या इलेक्ट्रोडवरती इलेक्ट्रॉन्स हा जनरेट होतो किंवा लूज होतो आणि तो लूज झालेला इलेक्ट्रॉन हा जे एक्सटर्नल सोर्स असतो त्या सोर्स मार्फत थोडक्यात आपण बॅटरी घेतली त्या बॅटरी काय करते तर इलेक्ट्रॉन जो आहे तो ऑक्सिडेशन झाल्यानंतर ऑक्सिडेशन इलेक्ट्रोडवरती ऑक्सिडेशन झाल्यानंतर इलेक्ट्रॉन लूज करतो आणि तो सक करतो इलेक्ट्रॉन बॅटरी सक करते आणि तो इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन हा कॅथोडकडे पुश करतो आणि तो इलेक्ट्रॉन जो आहे तो ॲनोडकडून कॅथोडकडे म्हणजे आपण सर्किट जे तयार केलेलं असते एक्सटर्नल सर्किट त्या एक्सटर्नल सर्किटकडून यामध्ये ॲनोडकडून इलेक्ट्रॉन हा कॅथोडकडे मूव्ह केला जातो. म्हणजे थोडक्यात जो इलेक्ट्रॉन जो आहे लूज केलेला तो इलेक्ट्रॉन हा मूव्ह होतो ॲनोडकडून कॅथोडकडे आणि तो फायनली तो इलेक्ट्रॉन जो आहे तो कंझ्युम होतो. एकाने लूज केलेला असतो आणि दुसऱ्याने ॲक्सेप्ट केलेला असतो आणि त्या ठिकाणी तो फायनली इलेक्ट्रॉन जो आहे तो कंझ्युम होतो. ओके, आता हे इलेक्ट्रोड पोटेन्शियल त्यानंतर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॉट इज बाय स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा फक्त पोटेन्शियल म्हटलं तर चालेल. स्टँडर्ड पोटेन्शियल दी इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड दी सेल पोटेन्शियल डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. दी सेल इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड दी सेल पोटेन्शियल डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, प्रेशर ऑफ गॅसेस अँड द टेम्परेचर. दी
facilitated comparison of the different galvanic cell, it is necessary to measure the cell voltage under given set of standard condition of the concentration and temperature. The standard condition chosen in concentration of solution 1 atmosphere pressure for gases, solid and liquid in pure form, and 25 degrees Celsius is algebraic sum of the electrode potential or standard electrode potential is. आता ही स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल यामध्ये हे जी कंडिशन आहे यामध्ये प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, त्यानंतर त्याचे कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस, हे प्रेशर, टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन हे फिक्स स्टँडर्ड प्रेशर, टेम्परेचर आणि कॉन्सन्ट्रेशन असताना जे सेल पोटेन्शियल होत असते त्याला आपण स्टँडर्ड पोटेन्शियल किंवा सेल पोटेन्शियल असं म्हणतो. आणि ते लिहित असताना स्टँडर्ड पोटेन्शियल हे आपण लिहित असताना गॅसेस स्टेटमध्ये यामध्ये 25 डिग्री जी व्होल्टेज मेजर्ड अंडर दिस कंडिशन आर टर्म ॲज अ स्टँडर्ड पोटेन्शियल. इट इज डिनोटेड बाय E0. Standard cell potential is algebraic sum of the standard electrode potential is E0 cell is equal to, आता यामध्ये standard cell potential is nothing but the E0 cell is equal to E0 oxidation. हे वरील जे इक्वेशन आहे हे इक्वेशनच आहे, हेच इक्वेशन आहे, फक्त स्टँडर्ड म्हटलं याच्या डोक्यावर आपण 0 लिहितो. ऑक्सिडेशन ॲट ॲनोड प्लस E0 रिडक्शन ॲट कॅथोड. दिस इज स्टँडर्ड पोटेन्शियल सेल पोटेन्शियल. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज द algebraic sum of the standard electrode potential. Algebraic sum of the standard cell potential is E0 cell is equal to E0 oxidation anode plus E0 reduction cathode. याला आपण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल असं म्हणतो, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. आता यामध्ये अकॉर्डिंग टू IUPAC कन्व्हेन्शन स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ एन इलेक्ट्रोड इज टेकन ॲज स्टँडर्ड रिडक्शन potential. Standard reduction potential, it must be realized that the standard oxidation potential of any electrode is a numerically standard oxidation potential of. आता यामध्ये पहा हे जे इक्वेशन होत असताना यामध्ये स्टँडर्ड सेलमध्ये स्टँडर्ड इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन रिएक्शन होत असते आणि स्टँडर्ड कॅथोडवरती स्टँडर्ड कंडिशनला त्या ठिकाणी रिडक्शन हाफ रिएक्शन होत असते आणि त्याचे सम ऑफ दी स्टँडर्ड ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि स्टँडर्ड रिडक्शन हाफ रिएक्शन याच्यावर आपल्याला स्टँडर्ड सेल पोटेन्शियल हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. हे IUPAC कन्व्हेन्शन मध्ये सुद्धा स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इज टेकन ॲज स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल and standard oxidation potential. It must be realized that the standard oxidation potential of any electrode is a numerically standard oxidation potential of. आता यामध्ये झिंक 2+ आणि झिंक एखादी रिएक्शन आपण जर पाहिली झिंक 2+ 1 मोलार झिंक सॉलिड. आता हे जे इक्वेशन आहे यामध्ये स्टँडर्ड पोटेन्शियल इलेक्ट्रोडमध्ये आपण एक्झाम्पल झिंकचं घेतलं आहे. याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल जे आहे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल E0 ऑक्सिडेशन पोटेन्शियल ही 0.76 व्होल्ट आहे आणि हीच रिव्हर्स रिएक्शन रिडक्शन हा पोटेन्शियल जे आहे E0 रिडक्शन हे -0.76 व्होल्ट आहे.
म्हणजे समजा झिंकचं ऑक्सिडेशन जर झालं तर त्याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस 0.76 व्होल्ट आहे आणि हीच रिॲक्शन रिव्हर्स रिॲक्शन स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू जे आहे हे मायनस 0.76 व्होल्ट मायनस 0.76 एवढी त्याची व्हॅल्यू आहे रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे. इफ follows that the standard cell potential that is EMF is written in terms the standard potential electrode is. आता स्टँडर्ड पोटेन्शियल इलेक्ट्रोड इज हेच लिहित असताना आपण यामध्ये सबस्टिट्यूट केलं आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल E0 सेल is equal to minus E0 reduction potential standard reduction potential plus E0 reduction म्हणजे पहा या ठिकाणी इक्वेशन लिहित असताना हे रिडक्ट आपण एनोड घेतलं एनोड आणि कॅथोड याच्यावर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज इक्वल टू मायनस E0 रिडक्शन ॲट एनोड प्लस E0 रिडक्शन कॅथोड याच्यावर आपल्याला E0 स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ऑफ द रिॲक्शन हे कॅल्क्युलेट करता येते. आता यामध्ये काय केलंय कॅथोड ओमिटिंग द सबस्टन्स ऑन राईट हँड रेड द E0 सेल इज इक्वल टू. आता यामध्ये आपण हे रिडक्शन जे आहे हे ओमिटिंग केल्यानंतर या ठिकाणी हे जर आपण ओमिटिंग केलं तर याच्यावर हेच इक्वेशन E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 एनोड हे अशा पद्धतीने सुद्धा हे आपण इक्वेशन लिहू शकतो. त्यामध्ये रिडक्शन जे आहे हे रिडक्शन आपण ओमिटिंग केल्यानंतर शिल्लक राहिलं E0 कॅथोड मायनस E0 एनोड इट इज नथिंग बट द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द इलेक्ट्रोड और इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. यामध्ये स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ठीक आहे. काय केले पहा इक्वेशन स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन प्लस ॲट एनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन ॲट कॅथोड. याच्यावर आपण हे जे व्हॅल्यू आहे हे एक्झाम्पल घेतलं याच्यावर E0 ऑक्सिडेशन व्हॅल्यू ही 0.76 व्होल्ट आहे. रिव्हर्स यामध्ये याचं जर रिडक्शन होत असेल तर तीच व्हॅल्यू मायनस 0.76 व्होल्ट येते. आणि याच्यावर आपण एक इक्वेशन तयार केलं E0 सेल इज इक्वल टू मायनस E0 रिडक्शन ॲट एनोड प्लस E0 रिडक्शन ॲट कॅथोड. आता यामध्ये हे रिडक्शन ही ओमिटिंग केल्यानंतर फायनल इक्वेशन जी येते E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 एनोड. ठीक आहे. दिस इज नथिंग बट स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम विचारला जातो. आपल्याला स्टँडर्ड सेल जी सेल आहे त्याचं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल हे कॅल्क्युलेट करायला सांगितलं जातं आणि त्यासाठी आपल्याला हे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन व्हॅल्यू दिलेलं जातं. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल आणि रिडक्शन दिलेलं जातं. त्याच्यावर आपण सेल पोटेन्शियल ऑफ द रिॲक्शन हे कॅल्क्युलेट करायचं असतं. ओके. धन्यवाद.